नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे परत एकदा आपल्या आवडत्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्पर्धाकार. आपण या व्हिडिओमध्ये काय शिकणार आहोत? या व्हिडिओमध्ये MPSC कंबाईन गट क म्हणजे ग्रुप सी चा 2018 साली झालेला पेपर आपण त्याच्यातील गणित व बुद्धिमत्ता आपण एक्सप्लेन करणार आहोत. पूर्णतः ॲनालिसिस करूया आपण आणि त्याच्यामध्ये बेसिक गोष्टीपासून ॲडव्हान्स गोष्टीपर्यंत कशा प्रकारे प्रश्न सोडवायला आपल्याला मदत होते याचा अभ्यास करूया. चला वेळ न दवडता काय करतोय आपण 2018चा पेपर घेतोय. त्याच्यामधलं गणित व बुद्धिमत्ता परीक्षेचं स्वरूप विश्लेषण आपल्याला माहिती आहे की 15 प्रश्न असतात. त्याच्यातील या प्रश्नपत्रिकेमध्ये एक गणिताचे 7 प्रश्न आणि बुद्धिमत्तेचे 8 प्रश्न पडलेले आहेत मित्रांनो. आता कशा प्रकारचे प्रश्न आहेत ते आपण बघूया. चला आपण पुढचा प्रश्न घेऊ. चला पहिला प्रश्न आपला बघ, याच्यामधला या प्रश्नपत्रिकेमध्ये फक्त सगळ्यात अवघड म्हणतो ना आपण, आणि तो पण कन्फ्युजिंग प्रश्न होता तेवढा हाच आहे मित्रांनो. आणि बेटर आपण त्याला वेळ दिला असेल तर सोपा पण आहे प्रश्न, असं काय अवघड नाही. आपण प्रश्न वाचूया आपल्या सोयीसाठी, म्हणजे आपल्याला मांडणी करण्यासाठी. मी इथे एक चार्ट अगोदरच करून ठेवला आपला वेळ वाचण्यासाठी. चला प्रश्न वाचूया. काय म्हणते? एक मिनिट पेन घेऊ आपण आवडीचा. NUEGIS आणि X हे काय आहेत मित्रांनो? हे 7 विद्यार्थी आहेत. वेगवेगळ्या 3 कॉलेजमध्ये शिकत आहेत. प्रत्येक कॉलेजमध्ये किमान 2 शिकत आहेत. बघा आता 3 कॉलेज आहेत. अट काय दिली? आपण काय करायचं आहे, प्रत्येक वाक्याचा अर्थ आपण समजून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये त्याचा एक इन्फोग्राफिक तयार करण्याचा प्रयत्न करायचा आपल्याला. म्हणजे काय, आता 3 कॉलेज दिलेत आणि किमान 2 व्यक्ती असतात. 2 व्यक्ती असतील, किमान म्हणजे कमीत कमी. म्हणजे याचा अर्थ 3 कॉलेजमध्ये 7 विद्यार्थी जर मला विभागायचे असतील तर एका कॉलेजमध्ये 2 आणि एका कॉलेजमध्ये 2 आणि एका कॉलेजमध्ये 3 असं केल्यानंतरच मला 7 विद्यार्थी बसू शकतो. पुढे वाचूया. इंग्रजी, इतिहास, भूगोल, गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र किती विषय झाले बघा? 1 2 3 4 5 6 आणि 7. म्हणजे 7 विद्यार्थी 1 2 3 4 5 6 7 हे 7 विद्यार्थी 7 विषय 3 कॉलेज. एवढा आवाक आपल्या लक्षात आला. 7 विद्यार्थी 7 विषय 3 कॉलेज. विषय प्रत्येकाचा एक आवडता विषय आहे. आवडता विषय याच क्रमाने असण्याची गरज नाही, हे सांगावंच लागतं. आता हा बघा, इथून आपला मुख्य प्रश्न सुरू होतो. याचा आवडता विषय भौतिकशास्त्र आहे आणि तो N बरोबर नंबर 2 कॉलेजमध्ये शिकतो. आता हे कॉलेजचा नंबर आहे मित्रांनो. बघा हे कॉलेज 1, कॉलेज 2, कॉलेज 3. दिलेली माहिती काय? ईचा मित्रांनो भौतिकशास्त्र हा विषय आवडीचा आहे. भौतिकशास्त्र आणि त्याच्यासोबत N आहे जो की 2 नंबरच्या कॉलेजमध्ये शिकतात. बघा I हा नंबर 2 कॉलेजमध्ये शिकत नाही आणि त्याला इंग्रजी विषय आवडतो. I हा नंबर 2 कॉलेजमध्ये शिकत नाही याचा अर्थ काय मित्रांनो? I इथं असू शकतो किंवा इथं असू शकतो आणि त्याला कुठला विषय आवडतो मित्रांनो? इंग्रजी. याला वेळ घेऊया आपण या प्रश्नाला, कारण की नंतरचे प्रश्न सोपे आहेत मित्रांनो. इंग्रजी. नंतर काय म्हटलंय की G हा नंबर 3 कॉलेजमध्ये शिकतो आणि त्याला गणित आवडत नाही. G हा 3 कॉलेजमध्ये शिकतो ज्याला की गणित आवडत नाही. एक थोडक्यात मी लिहितो इथं म्हणजे आपल्याला लक्षात यायला, गणित आवडत नाही. ज्यांना भूगोल व रसायनशास्त्र आवडतात ते एकाच कॉलेजमध्ये शिकतात. बघा आता समजू आपण एक गृहीतक पकडावं लागतं आपल्याला उत्तर काढण्यासाठी. समजा भूगोल आणि रसायनशास्त्र हे एका कॉलेजमध्ये आहेत असं समजूया आपण. असं गृहीत धरलं की ते असतील एक कॉलेजमध्ये, ते एकाच कॉलेजमध्ये शिकतात. X ला जीवशास्त्र आवडतो आणि तो नंबर 1 कॉलेजमध्ये शिकत नाही. मग X जो आहे की जीवशास्त्र तो एकतर इथं असू शकतो 2 नंबरमध्ये किंवा इथं असू शकतो 3 नंबरमध्ये. मांडून घ्यायचं अगोदर, आपण अजून काय फिक्स केलेलं नाहीये. S हा I बरोबर शिकत नाही. S ला रसायनशास्त्र आवडत नाही. बघा आता गृहीत काय धरलंय आपण, एका कॉलेजमध्ये भूगोल आणि रसायनशास्त्र शिकणारे विद्यार्थी शकतात. S ला रसायनशास्त्र आवडत नाही तर S ला भूगोल आवडतं असं समजूया. आणि तो I बरोबर शिकत नाही. S हा I बरोबर शिकत नाही म्हणजे हे तर कॅन्सल झालं. मग I आपला इंग्रजी इथं बरोबर आहे. N ला इतिहास आवडत नाही. N ला इतिहास आवडत नाही. आता बघा फिक्स कोणते विषय झालेत? S आणि हा जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, इंग्रजी आणि हे विषय फिक्स झाल्यानंतर आपल्याला एकच विषय मिळतो. G ला गणित आवडत नाही. मग उरलेलं काय होतं? इथं गणित येतं. तुम्ही लिहून बघा, हे असं गणित येतं. मग N ला इतिहास आवडत नाही, N ला गणित आवडतो.
आता विषय कोणते राहिले आणि विद्यार्थी कोणते राहिले बघा. आपल्याकडे एक यू राहिलाय, बाकी सगळे झाले बघा. एन आहे का? आहे. यू आहे का? आहे. ई आहे का? ई आहे भौतिकशास्त्र. जी आहे का? जी कुठे गेला? जी इथे आहे. आता जीला गणित नाही आवडत तर मित्रांनो उरलेला विषय असतो इतिहास. जीला इतिहास आवडतो. आणि आय आहे का? आय इंग्रजी. एस आहे का? जीवशास्त्र. म्हणजे आता आपल्याला एक कट करावं लागेल इथला, इथं किंवा इथं, इथं ठेवूया आपण. आणि एक्सला जीवशास्त्र. म्हणजे याच्यात 2 विद्यार्थी, याच्यात 2 विद्यार्थी आणि याच्यात 3 विद्यार्थी, 7 विद्यार्थी झाले. आता विचारलंय काय तर यस कोणत्या कॉलेजमध्ये शिकतो? यस कोणत्या कॉलेजमध्ये शिकतो? तर यस याच्या आपल्या गृहीतकानुसार यस हा नंबर 1 कॉलेजमध्ये शिकतो. याचं उत्तर असेल नंबर 1. पण समजा जर हे गृहीतक चुकीचं असतं तर कोणतं? भूगोल आणि रसायनशास्त्र, जे की आपण सांगितलं 1 मध्ये, ते आपण 3 मध्ये सुद्धा ठेवू शकतो. हीच गोष्ट, हीच आपली जी खोच आहे, त्याच्यामुळं आपलं नंबर 1 हे उत्तर येऊ शकत नाही. मग मित्रांनो काय येऊ शकतं हे बघा. आता ह्यात अजून एक की पॉईंट आहे की जो भौतिकशास्त्र ज्याला आवडतं का ई हा आवडतो, तो फक्त एन बरोबर नंबर 2 कॉलेजमध्ये शिकतो. म्हणजे फक्त 2 विद्यार्थी नंबर 2 कॉलेजमध्ये असू शकतात. आणि याच्यामध्ये 2 असतात, याच्यात 3 असू शकतात, किंवा याच्यात 3 असू शकतात, याच्यात 2 असू शकतात. म्हणजे यस जिथं आहे कॉलेजमध्ये हे आपण सांगू शकत नाही. का तर पुरेशी गोष्ट, पुरेशी माहिती आपल्याला दिली नाही. मग याचं उत्तर नंबर 1 पण येऊ शकत होतं, नंबर 3 पण येऊ शकतो. आयोगाचं उत्तर दिले नंबर 3, पण हे कन्फ्युजन पाहता आपलं उत्तर येऊ शकतं निश्चितपणे सांगता येत नाही मित्रांनो. निश्चितपणे सांगता येत नाही. हा सगळ्या प्रश्नाचा सार. वेळ घेतला आपण, पण मित्रांनो व्यवस्थितपणे सोडून घेतलं आपण. अशी मांडणी केली, प्रत्येक विषय त्याच्यामध्ये इन्क्लूड केले आणि आपण एक कंडिशन घेऊन ती कंडिशन फुलफिल करण्याचा प्रयत्न केला. कारण की ही एस आणि यू जे की भूगोल रसायनशास्त्रांना आवडतं ते 3 नंबर्समध्ये सुद्धा येऊ शकतात. कारण की आपण पहिल्यांदा गृहीतक धरलं होतं, ते चुकीचं सुद्धा असू शकतं. ते आपण एक फुलफिल करण्यासाठी एक कंडिशन धरतो. बरोबर. हा प्रश्न नंबर 3 उत्तर दिलं आयोगाने. आपल्यानुसार नंबर निश्चित सांगता येत नाही, हे उत्तर येऊ शकतं. अजून थोडी माहिती दिली असते तर आपल्याला कन्फर्म झालं असतं मित्रांनो. आय होप हा प्रश्न समजला असेल. खूप छान प्रश्न होता, फक्त शेवटी थोडीशी माहिती अपुरी पडली आपल्याला आणि त्याच्यामुळं असा प्रश्न येतो. पण ठीक आहे, आयोगाचं कसं, आयोग म्हणेल तसं खरं. बस म्हणलं की बसायचं, उठ म्हणलं की उठायचं. ऑप्शन क्रमांक नंबर 3 हे आपलं उत्तर आहे. आय होप समजला असेल प्रश्न. समजला असेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक, फॉलो, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. ओके, चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा हा प्रश्न बघा, हा सोपा प्रश्न दिलाय. एवढा पहिला मोठा प्रश्न दिल्यानंतर हा सोपा प्रश्न दिलाय. म्हणजे आपल्याला लेवल बरोबर मेंटेन ठेवली त्यांनी. काय बघितलंय बघा. परत एकदा वेळ वाचण्यासाठी मी A to Z, A to M 1 ते 13 आणि N to Z 14 ते 26 हे अगोदरच मी चार्टमध्ये लिहिलंय. बघा मी प्रत्येक वेळेस सांगतोय, समजा असं सांगणं बरोबर नाही, पण हे कुठेतरी तुम्ही लिहून ठेवलं पाहिजे. हे कुठेतरी लिहून ठेवलं पाहिजे. याच्यावरती मी असं का सांगू नये की कधी लिहायचं ते तुमच्यावर डिपेंड आहे. पेपर भेटल्यानंतर आणि पेपर सॉल्व्ह करायची घंटा वाजल्यानंतर हे तुम्ही ठरवायचं. म्हणून म्हटलं A to M 1 ते 13 आणि N to Z 14 ते 26 हे लिहून ठेवायचं. म्हणजे लिहून ठेवायचं. याच्यावरती 1 ते 2 प्रश्न हमखास पडतात, म्हणजे पडतात. याच क्वेश्चन पेपरमध्ये आपल्याला 2 प्रश्न तसे पाहायला मिळतात. आता बघू याचा उपयोग करून हे सोडवता येते का. बघा कसं सोडवायचं. आता काय म्हणतं, एका सांकेतिक भाषेत काय म्हटलं की लँग्वेज हा शब्द NDPJWDIH. मी आता लगेच लिहून घेतो मित्रांनो. लँग्वेज लँग्वेज, त्याला काय लिहिलंय NDPJWDI आणि H लिहिलंय. ओके, आता बघू यांचा कसा संबंध आहे. याच्यावरती आपण जे चार्ट लिहिलाय तो एल ला काय म्हटलंय मित्रांनो, एल ला म्हटलंय 12, ए ला काय म्हटलंय 1, एन ला काय म्हटलंय 14, जी ला काय म्हटलंय 7, यू ला काय म्हटलंय मित्रांनो 21 दिसते हे, आणि ए ला 1, जी ला परत एकदा 7 आणि ई ला 5. खाली बघा खाली काय म्हटलंय 8, आय ला 9, डी ला 4, डब्ल्यू ला 24, जे ला काय म्हटलंय 10, पी ला काय म्हटलंय मित्रांनो 16, डी ला काय म्हटलंय 4, एन ला 14. काय संबंध आहे बघा. पहिला जो वर्ड आहे सॉरी पहिला अल्फाबेट आहे त्याच्यात बघा +2 केले, दुसरा अल्फाबेट +3 केले, तिसरा अल्फाबेट +2 केले, चौथा अल्फाबेट +3 केले. म्हणजे असा क्रम आहे. पहिल्यांदा +2 परत +3 परत +2 परत +3. हे मला क्रम कळाला. बघा सगळीकडे लागू होतो. एक हे +3 आहे, हे +2 आहे आणि हे +3 आहे. समजलं. ठीक आहे, हा मला क्रम कळाला. आता क्रम तसाच आहे जो पुढचं विचारलंय मला.
मग काय विचारलं आपल्याला, तर ऑफिशियल हा शब्द कसा लिहायचा, OFFCIAL, बरोबर आहे स्पेलिंग, ऑफिशियल. आता ओचं काय आहे मित्रांनो, ओ आहे 15, एफ काय आहे, एफ 6, आय आहे 9, सी आहे कुठे गेलं 3, आय परत एकदा 9, 1 आणि एल किती आहे 12. चला 15 आणि 2 17, 6 आणि 3 9, 6 आणि 2 8, 6 आणि 2 8 9 3 12, 3 2 5, 1 3 9, सॉरी माफ करा, 3 2 5, 9 3 12, 1 आणि 2 3 आणि एल 15. बघ 17 काय, 17 म्हटलं क्यू आय, 8 काय एच, 12 काय एल, 5 काय आहे ई, 12 काय आहे एल आणि 3 काय आहे सी आणि 15 काय आहे ओ. मग काय झालं, क्यू आय एच एल ई एल के सॉरी सी ओ. मग काय ऑप्शन बघा, ऑप्शन क्रमांक क्यू आय एच एल ई एल सी ओ, ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर आलेलं आहे. म्हणजे मी थोडा वेळ घेतला या प्रश्नाला, कारण की समजून सांगितलं तुम्हाला. काही कसं असतं, हे दोन जरी कळालं मला, पहिले दोन समजा हे पहिलं +2 आहे +3 आहे, तर मित्रांनो हे पुढचे सुद्धा आपल्याला चेक करायचे. कदाचित हे पुढचं 2 3 नसून 2 3 नसून 2 5 1 4 3 6 असं काहीतरी असलं तर मग ते आपल्याला चेक करण्यासाठी आपण सगळं चेक केलं आणि त्याप्रमाणे आपण प्रश्न सॉल्व्ह केला. मित्रांनो समजतंय, सोपा प्रश्न होता, फक्त एक्सप्लेन व्यवस्थित पूर्णतः आपण केलेला आहे. समजतंय, समजायलाच पाहिजे मित्रांनो. चला पुढचा प्रश्न घेऊया आपण. बघा मित्रांनो पुढचा प्रश्न काय म्हणते आपल्याला, प्रश्न सोपा आहे तसा, तिन्ही आकृत्यात एकाच नियमांचे पालन केले तर प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी योग्य पर्याय निवडा. बघा 38 25 9 59 18 प्रश्नचिन्ह 89 16 आणि 15. बघ काय करूया आपण, 38 अधिक 25 करूया, किती येते मित्रांनो 8 आणि 5 13, हातचा आला 1 आणि 6, याला जर 7 ने भाग दिला तर 7 9 63, जे की आपल्याला तिसऱ्या रकान्यामध्ये दिसतंय. तेच आपण याच्यामध्ये अप्लाय करून बघूया. 89 अधिक 16 किती होते, 9 6 15, हात चालला 1 8 आणि 2 10, याला 7 ने भाग देऊया, 7 1 7, 7 1 7, 3 उरले 7 5 35, 15 आहे का, येस सर आहे. आणि त्याचप्रमाणे हे सुद्धा येणार आहे. मग चला 59 अधिक 18 किती येते, 8 2 16 17, हात चालला 1 5 आणि 2 7, याला 7 ने भागलं, 7 1 7 7 1 7, उत्तर येत आहे 11. तेच असणाऱ्या प्रश्नचिन्हाच्या जागी ऑप्शन क्रमांक 1 बघा, हे आपलं उत्तर आलेलं आहे. तसा सोपा प्रश्न होता, फक्त एवढं लॉजिक आलं की आपल्याला उत्तर येत होतं. समजतंय. चला पुढचा प्रश्न घेऊया आपण. बघा मित्रांनो प्रश्न काय आहे, खालीलपैकी कोणता पर्याय दिलेल्या संख्या श्रेणीमधील प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी येईल, 26 50 82. हे दोन प्रकारे करू शकतो आपण, 26 50 आणि 82. ओके, पहिली पद्धत काय बघा मित्रांनो, हा अंक बघा, याचं प्रश्नचिन्ह हे काढायचं आपल्याला. हा अंक कसा येईल, 5चा वर्ग अधिक 1 म्हणजे 25 अधिक 1 झालं 26. त्याचप्रमाणे 5 नंतर 5 मध्ये 2 आपण मिळवले तर 7चा वर्ग अधिक 1 7 7 49 अधिक 1 मित्रांनो 50 येते. त्याचप्रमाणे 7 मध्ये 2 मिसळा अजून 9 9चा वर्ग अधिक 1 9 9 81 अधिक 1 काय झालं मित्रांनो, सॉरी 82 इथं, हे 82 आलं. आता त्याचप्रमाणे 9 मध्ये आता किती मिसळावं लागेल, सोपं आहे, 9 मध्ये 2 मिसळा, 11चा वर्ग अधिक 1 11चा वर्ग 121 अधिक 1 मित्रांनो काय होतंय 122. प्रश्नचिन्हाच्या जागी येणार 122. ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं उत्तर आहे. दुसरं काय करू शकतो, आता 122 याने आले सर, दुसरी पद्धत काय आहे मित्रांनो, बघा 26 आणि 50 मध्ये किती डिफरन्स आहे, 24चा आहे. बघा 50 आणि 82 मध्ये किती डिफरन्स आहे, 32चा आहे. बरोबर, 26 हे 24 आणि हे 32, आणि 24 आणि 32 मध्ये किती फरक आहे मित्रांनो, 6 आणि 2 8, याच्यामध्ये 8चा फरक ऍड करा, इथं 40 येईल, आणि 82 मध्ये 40 जर मिसळले तर मित्रांनो परत एकदा 122 उत्तर येतं आपलं. ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं उत्तर आहे. दोन्ही पद्धतीने करून बघितलं, लॉजिक तेच उत्तर तेच. ओके, समजतंय, समजायलाच पाहिजे मित्रांनो. घेऊया पुढचा प्रश्न. बघा मित्रांनो 5वा प्रश्न काय म्हणतोय, सोपाच प्रश्न होता, जर तुम्हाला समजला असेल त्यावेळेस. दिलेल्या संख्या मालिकेत प्रश्नचिन्ह जागी कोणती संख्या येईल. आता
प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल हे काय असतात प्रश्न सगळे ट्रायल अँड एररने करायचे असतात. एक पद्धत वापरायची तुम्हाला सुचते ती, त्याच्यानंतर ती जर बसत नसेल तर दुसरी पद्धत वापरायची, ट्रायल अँड एरर करत राहायचे. पण त्याच्यासाठी पण थोड्या पद्धती आहेत, एक लिमिटेड पद्धती आहेत. जसं की आपण मागच्या याच्यामध्ये वर्ग बघितला एक ट्राय करून, त्याचप्रमाणे पद्धती आहेत, ते आपण बघू, जसं जसं प्रश्न येईल तसं बघूया. आता बघा हा प्रश्न मी परत एकदा इथे लिहितो. 11, 5, 20, 12, 38, प्रश्नचिन्ह 74 आणि 54. बघा आता काय करतो, 11 नंतर 5 आले, मग 20 आले, म्हणजे संख्या कमी झाली आणि परत वाढली, परत कमी झाली, परत वाढली, परत कमी झाली, परत वाढली, परत कमी झाली. याचा अर्थ काय की या एकमेकांच्या जोड्या नाहीत, तर आपण एक सोडून जोड्या बनवायच्या अशा. त्याचप्रमाणे खालची पण जोडी बनवायची, 1, 2, 3. आता इथे बघा 5, 12, प्रश्नचिन्ह 54, 11, 20, 38, 74, म्हणजे चढत्या क्रमाने, हे सुद्धा चढत्या क्रमाने. ठीक आहे. आता बघ फरक काय काय येतोय, 5 आणि 12 मध्ये काय फरक आहे मित्रांनो, 7चा फरक आहे. 12 आणि हे प्रश्नचिन्ह ठीक आहे, आणि प्रश्नचिन्ह 54. वरचा फरक किती आहे बघा, 11 आणि 20 मधला फरक आहे 9, 20 आणि 38 मधला फरक आहे 18, 38 आणि 74 मध्ये फरक आहे मित्रांनो बघा 74 वजा 38 किती येते, 12 8 गेले 4, हातचा आला 1, 7 4 गेले 3, 38, 14 8 गेले 6 मित्रांनो 36. याच्यावरनं काय कळतं की 9चं दुप्पट केलं की 18, 18चे दुप्पट केलं की 36 येते. आणि त्याचप्रमाणे आपल्याला खालची सुद्धा दुप्पट करत जायचे. चला 7चे दुप्पट केली 14, म्हणजे मला 12 मध्ये 14 मिसळावं लागतील. 12 आणि 14 किती मित्रांनो, 26. काढलंय का बरोबर, 14 दुनी 28. आता 28 आणि 26 म्हणून 54 येते का, बघू सर, 6 आणि 8 14, हातचा आला 1 आणि 5 54, उत्तर आले का 54. येस, म्हणजे आपलं जे लॉजिक आपण लावलं होतं वरती, तेच लॉजिक जर खाली लावलं तर आपल्याला बरोबर संख्या मिळते 54. मग आपलं उत्तर किती आहे मित्रांनो, आपलं उत्तर आहे 26, ऑप्शन क्रमांक 3. सोपं आहे. वरचं लॉजिक बघायचं, खालती लावायचं, काय सुद्धा वेगळं करणार नाही आपण. आणि फक्त की आपण प्रत्येक वेळेस काय करतो, ह्या 2-2 जोड्या बनवतो, बरोबर, ह्या 2-2 जोड्या बनवतो. तर तसं न करता आपल्याला बघायचं आहे की काय क्रम आहे, त्याप्रमाणे आपण जोड्या बनवल्या. आणि ट्रायल अँड एररच परत एकदा बघायचं, जमतंय का नाही, परत बघायचंय जमतंय का नाही, अशा प्रकारे उत्तर सोडवायचं आपल्याला. समजतंय, समजायलाच पाहिजे मित्रांनो. चला, समजलं असेल तर आपण पुढचा प्रश्न घेऊया. बघा, दिशा दर्शन म्हणजे दिशेवरचा हा प्रश्न आहे. पहिल्यांदा दिशा आपण शिकून घेऊया आणि मग प्रश्न वाचू. बघ आपलं काय ठरलंय, दिशा काय, आ द न प वा उ वी पु, पूर्व, आग्नेय, दक्षिण, नैऋत्य, पश्चिम, वायव्य, उत्तर, ईशान्य. चला दिशा झाल्या. आता प्रश्न वाचूया. काय म्हणताय, ABCDE 5 जण आहेत, उत्तरेकडे तोंड करून मैदानात उभे आहेत. त्यांची स्थिती पुढील प्रमाणे. उत्तरेकडे तोंड कर म्हणजे समजा आपण असं ठरलंय, आपलं उत्तरेकडे तोंड केलंय. डीच्या उजव्या बाजूस 40 मीटरवर बी आहे. ठीक आहे, मी काय करतो, डीच्या उजव्या बाजूस ना, डीच्या उजव्या बाजूस, उजवा हात म्हणजे हा, डावा हात म्हणजे हा, डीच्या उजव्या बाजूस 40 मीटरवर बी आहे. पटलं? येस सर. बीच्या दक्षिणे 60 मीटरवर ए आहे. बीच्या दक्षिणे 60 मीटरवर ए आहे. हे दुसरं वाचलं. डीच्या पश्चिमेस 25 मीटरवर सी आहे. डीच्या पश्चिमेस, पश्चिमेस म्हणजे डीच्या पश्चिमेस किती अजून मित्रांनो, 25 मीटरवर सी आहे. हे सुद्धा झालं. एच्या उत्तरेस 90 मीटरवर ए आहे. एच्या उत्तरेस म्हणजे वरती 90 मीटर, म्हणजे हे 60 तर कव्हर केले, अजून 30 वर कोण आहे मित्रांनो, ई आहे. बीच्या डाव्या बाजूस, बी कुठे आहे, बी इथं आहे. बीच्या डाव्या बाजूस जो आहे, बीच्या डाव्या बाजूस कोण आहे मित्रांनो, डी आहे. बघा ना, हे असा आहे, असा उजवा हात, हा डावा हात, डाव्या बाजूस कोण आहे, डी आहे. त्याच्या ईशान्य दिशेला कोण आहे, ईशान्य दिशा म्हणजे कुठली, ही दिशा दिसते का, हो का, ही दिशा. ईशान्य दिशेला कोण आहे, ईशान्य दिशेला ई आहे. उत्तर काय आहे मग, ऑप्शन क्रमांक 4, उत्तर आहे ई. बरोबर. बीच्या डाव्या हाताला डी आणि डीच्या ईशान्य बाजूला कोण मित्रांनो, ई आहे. ऑप्शन क्रमांक 4 ई उत्तर आलेलं आहे. सोपा प्रश्न असतो. दिशा माहिती पाहिजे, दिशा माहिती पाहिजे. ह्या मांडणी करताना चुकायचं नाही फक्त, म्हणजे थोडं कन्फ्युजन व्हायचे म्हणून तर 4-4 मोठे दिलेत ना, म्हणून स्लोली जायचं, एक एक पुटअप करायचं आणि त्याच्यानंतर उत्तरापर्यंत पोहोचायचं. समजते? जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊया आपण. मी तुम्हाला म्हटलं होतं अल्फाबेट लिहून घ्यायचा हा चार्ट, 1 ते 13 A to M आणि 14 ते 26 N to Z. याच प्रश्नपत्रिकेमध्ये हा दुसरा प्रश्न आहे. म्हणजे
दुसरा म्हणजे याच्या प्रश्नामध्ये 2 प्रकारचे प्रश्न विचारले, म्हणजे आपल्याला या चार्टचा उपयोग 2दा झाला. म्हणून म्हटलं की हा चार्ट कुठेतरी लिहून ठेवायचा, म्हणजे लिहून ठेवायचाच, हा कन्फर्म असतो. याच्याशिवाय प्रश्नपत्रिका पूर्णच होत नाही मित्रांनो, लक्षात ठेवा. हे पाहिजे म्हणजे पाहिजे. आता काय म्हणते पेन, PEN, पेन काय झालं 70. कसं येते बघू आपण. पीचं काय नंबर, काय पीचा मित्रांनो दिसते का 16, ईचा 5 आणि एनचा आहे 14. बेरीज करा बरं किती येते. 16 आणि 5 21 आणि 4 25 आणि 35. बेरीज तर 35 येते. 70 दिले, गुणिले 2 करू ना मग आपण, 70 आलं. म्हणजे यांची बेरीज करायची, त्याला गुणिले 2 करायचं, मग आपल्याला उत्तर मिळते. बघा बुकचं तसं येते का बघू आपण, म्हणजे आपलं लॉजिक बरोबर ठरेल. बुकचं काय तर बी तर आहे 2, ओ किती आहे 15 15 15 आणि के किती आहे मित्रांनो, के आहे सर 11. किती झालं बेरीज मित्रांनो, 15 2 30, 30 आणि 11 41 आणि 2 42 गुणिले 2 करायचं, लगेच आलं का उत्तर. 42 नाही 43 येते. 11 आणि 2 13, 43 गुणिले 2, 43 2 86. आलं 86. यस सर. आता डस्टरचं किती येईल, डस्टरचं करू आपण. DUSTER. चला बेरीज करायची पटपट. 4 U म्हणजे 21, S म्हणजे 19, T म्हणजे 20, E म्हणजे 5 आणि R म्हणजे मित्रांनो 18. किती 21 4 25 19 20 आणि हे 5 25 आणि हे 18 किती येते बघा. 8 आणि 5 13, 13 आणि 9 22 आणि 5 27, हातचाला 2 2 4 6 आणि 8 87. 87 गुणिले 2 करा बरं. 2 7 14, हातचाला 2 8 16 आणि 17. उत्तर आलेलं आहे मित्रांनो 174, ऑप्शन क्रमांक 1. बेरीज व्यवस्थित करा, गडबड करू नका. गुणिले 2 करायचे, गुणिले 2 केले की आपलं उत्तर येते. कशावरून काढलं, पेनवरून आणि बुकवरून, जे की लॉजिक आपण म्हणजे इस्टॅब्लिश केलेलं ते आपलं फुलफिल होतंय, व्हेरीफाय होते. तोच लॉजिक आपण डस्टरला वापरलं आणि आपलं उत्तर आलं 174, ऑप्शन क्रमांक 1. समजतं मित्रांनो, सोपे गणित असतात, फक्त आपल्याला काय करायचं, प्रॅक्टिस करायचं. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. त्याच पद्धतीने आपण खूप सारे प्रॅक्टिस करायचे, म्हणजे व्हेरियस लॉजिक्स आपल्याला कळतात. आणि व्हेरियस लॉजिक कळलं की आपल्याला कळतं मग काय लॉजिक लागतं हे समजतं मित्रांनो. जेव्हा प्रॅक्टिस होते तेव्हा समजायला मदत होते, म्हणजे होतेच. ओके, प्रॅक्टिस करायलाच पाहिजे आणि समजते समजायलाच पाहिजे मित्रांनो. आणि समजत असेल तर आपल्या चॅनलला काय करायचं, लाईक फॉलो शेअर सबस्क्राईब करायचं. चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा मित्रांनो, हा प्रश्न कशावरती डिपेंड आहे तुम्हाला माहिती आहे. हा प्रश्न आहे वेग, अंतर आणि काळावरती. आता हा रेल्वेचा प्रश्न आहे. ह्याला थोडा वेळ घेतो मित्रांनो, समजून घ्या. शॉर्ट ट्रिक्स वगैरे सांगत आपल्याला, याचा मागचा विचार समजून घ्या आणि मग आपण सोडूया. एक व्यक्ती रेल्वे पुलावर उभी आहे आणि पुलाची लांबी आहे 180. एक आगगाडी त्या व्यक्तीस 8 सेकंदात आणि पुलास 20 सेकंदात, म्हणजे समजा हे ट्रेन आहे, हा व्यक्ती आहे आणि ही ट्रेन आहे. रेल्वे पटरी, हा व्यक्ती उभारलाय, म्हणजे प्लॅटफॉर्मवरती आहे. नाही तर तुम्ही म्हणाल चाललाय मध्ये, तसं नाही, प्लॅटफॉर्मवरती उभा आहे. मग त्याला क्रॉस करायचंय. आपल्या रेल्वेची काय म्हणते, लांबी शोधा. आपल्या रेल्वेची लांबी आपण समजूया L आहे. ओके, आणि किती सेकंदात पार करतोय, तर 8 सेकंदात पार करतोय. हे कंडिशन झाली. दुसरी कंडिशन काय आहे की हा पूल आहे आणि ही आपली रेल्वे आहे. आता ह्या पुलाला पार करायचे, हे पूल आहे आणि ही रेल्वे आहे. या पुलाची काय, ह्याची पुलाची लांबी समजा आपण हे L समजूया. पुलाची लांबी दिली आहे का आपल्याला, पुलाची लांबी दिली बघा. पुलाची लांबी 180 मीटर आहे. पुलाची लांबी 180 मीटर आहे. तर काय काढायचंय आपल्याला, वेग काढायचंय. आगगाडीची लांबी काढायची म्हणजे L काढायचं आणि वेग म्हणजे B काढायचं. आता ह्या 2 कंडिशन माहित झाल्या आपल्याला. आता फॉर्म्युला काय वापरायचा, फॉर्म्युला मला वापरायचा आहे मित्रांनो, वेग बरोबर अंतर भागिले काळ, म्हणजे V बरोबर मित्रांनो D/T. आता ह्या 2 परिस्थितीमध्ये रेल्वे एकच आहे, त्याची स्पीड सुद्धा म्हणजे वेग सुद्धा एकच आहे मित्रांनो. मग एकच वेग आहे म्हटल्यावर काय करायचं, पहिल्यांदा ह्या कंडिशनमध्ये जर आपल्याला फॉर्म्युलामध्ये मांडायचं झाला तर V बरोबर येतं मित्रांनो, जी अंतर आहे ते म्हणजे रेल्वेची लांबी L भागिले काळ म्हणजे 8 सेकंद. आणि त्याचप्रमाणे V बरोबर या कंडिशनमध्ये लांबी अंतर म्हणजे काय, तर रेल्वेची लांबी अधिक पुलाची लांबी 180 मीटर भागिले किती सेकंद लागले मित्रांनो, बघा 20 सेकंद लागले. इथं लिहितो 20 सेकंद. आता हा वेग सेम आहे. मग ह्या दोन्ही गोष्टी काय करू आपण, समोरासमोर लिहूया. इथं लिहितो काय बघा, L भागिले 8 बरोबर L अधिक 180 भागिले 20 बरोबर. चला तिरकस गुणाकार करू. 20L बरोबर ह्या 8 ने ह्या कंसाला गुणल्यानंतर 8L 18T 44
हे आपलं समीकरण आलं. हे 8 काय करू इकडे नेऊया आणि 20 वजा 8 12L बरोबर 144 1440. L बरोबर काय येते 1440 भागिले 12. 12 1 12, 12 चा वर्ग आहे म्हणून 12 ने भाग जाईल आणि हे वरचं शून्य म्हणजे उत्तर आलं 120. लांबी कशामध्ये दिली मीटरमध्ये, लांबी मीटरमध्ये येणार, रेल्वेची लांबी येणार 120 मीटर. आता ऑप्शन मध्ये कुठे कुठे आहे बघा 120 इथं आहे 120 इथं आहे. आता मला काय करायचंय वेग सुद्धा काढायचा आहे. आता वेग काढताना तुम्ही कुठल्याही फॉर्म्युल्यामध्ये ह्या L ची किंमत ठेवा, याच्यामध्ये ठेवा किंवा याच्यामध्ये ठेवा. आता मला हे सोपं वाटतंय. मग V बरोबर L/8 म्हणजे किती झालं, L किती आलं माझं 120, रेल्वेची लांबी भागिले 8, 8 1 8, 4 उरले 8 पंचे 40 म्हणजे 15 मीटर पर सेकंड हे आपला रेल्वेची लांबी आली. बघा आता ऑप्शन इथं 10 मीटर पर सेकंड दिले आणि इथं 15 मीटर पर सेकंड म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. 120 मीटर जे की आगगाडीची लांबी आहे आणि 15 मीटर पर सेकंड म्हणजे याचा वेग आहे 15 मीटर पर सेकंड मध्ये. समजलं. कन्सेप्ट समजून घ्या अगोदर, फॉर्म्युला कोणता वापरला ते समजून घ्या, फॉर्म्युला कशा प्रकारे मांडणी केली ते समजून घ्या, सेम सेम का केलं ते समजून घ्या आणि त्याच्यानंतर समीकरण केलं की आपलं उत्तर येते. म्हणून मी म्हटलं की मला येते मी 1-2 सेकंदामध्ये ह्याचा आन्सर काढू शकतो. पण मित्रांनो हे तुम्हाला शिकवायचं मेन फोकस आहे आपल्याला. आपला याचा गोल काय आहे की हे तुम्हाला समजलं पाहिजे, मग तुम्हाला कन्सेप्ट समजलं पाहिजे. खूप साऱ्या वेळेस काय होतं मित्रांनो मी असं शिकवतो म्हणजे बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत, मग काय म्हणतो सर एवढा वेळ असतंय का, आम्हाला एवढा वेळ नसतंय सर, तुम्ही एवढं सांगताय मग कसं काय सोडवायचं. मित्रांनो तू कन्सेप्ट समजून घे, बेसिक गोष्टी समजून घे म्हणजे तुझ्या मेंदूमध्ये ते लक्षात फिट राहिले की तुला ह्या सगळ्या प्रोसेस काढायला किती वेळ लागणार आहे. काय करणार मी हे सगळं लिहित बसणार आहे का, मी डायरेक्ट हा फॉर्म्युला लिहीन ना आणि ह्या फॉर्म्युला हे काढणार बघ किती मॅक्सिमम हार्डली 20 सेकंदाचं काम आहे, 15 ते 20 सेकंदाचं. म्हणून पहिल्यांदा माझं म्हणणं आहे की तुम्ही कन्सेप्ट समजून घ्या, फॉर्म्युला समजून घ्या आणि याच्या मागचा उद्देश काय, कशा प्रकारे हे वर्क करतं ते समजून घेतलं की आपल्याला उत्तर लगेच मिळणार आहे आपल्याला. ओके, मी सांगतो तसा अभ्यास करा मित्रांनो, थोडा विश्वास ठेवून आपण क्रॅक करू एक्झाम. समजतंय, समजायलाच पाहिजे. आणि काय करायचंय आपल्या चॅनलला लाईक फॉलो शेअर सबस्क्राईब करत राहायचं आपल्याला. जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा घनाकृती म्हणजे ठोकळा याच्यावरती हा प्रश्न आहे. डायस म्हणतो ना आपण, जे आपण सापशिडी खेळताना वापरतो ते. खालील चौकोनाकृती ठोकळ्याच्या अवस्थांचे निरीक्षण करा आणि एका विरुद्ध बाजूचा अंक शोधायचा. आता मला ठोकळा आहे, ठोकळ्याच्या किती बाजू असतात, 6 बाजू असतात, पुढे आणि पाठीमागे. म्हणजे बघा मी काढून दाखवतो तुम्हाला. इथं 3 दिसत आहेत आणि याची बाजू याच्या पाठीमागे, याची बाजू याच्या पाठीमागे, वरची बाजू म्हणजे खालची बाजू, अशा 6 बाजू हे माहित आहे तुम्हाला. आता काय म्हटलंय, आता याच्या मागे थोडंसं लॉजिक किंवा शॉर्ट ट्रिक स्मार्ट ट्रिक म्हणूया आपण. काय करायचं आपल्याला, हे सगळे ठोकळे ऑब्झर्व करायचे. आता 2 अंक कुठल्या दोन ठोकळ्यामध्ये सेम सेम दिसतात बघा. बघा आता हे 4 3 दिसते की नाही, इथं सुद्धा 4 3 आहे. याचा अर्थ काय म्हणायचं, हे 5 उरलेले की नाही ते एकमेकांच्या ऑपोजिट आहेत, म्हणजे 5 ला ऑपोजिट आले 6. बघा स्लोली जाऊ म्हणजे तुम्हाला कळेल. आता 5 ला 6 आले, या लॉजिकने आपल्या. अजून कुठं काय दिसतंय का, आता पहिला आणि चौथा बघा 2 3. बघा 5 आणि 3 आहे की नाही, इथे सुद्धा 5 3 आहे. उरलं किती, हे 2 आणि हे 4 म्हणजे 2 ला ऑपोजिट आहे 4. आता उरलंय काय 1 आणि उरलं 3, हेच उरलेले ऑपोजिट. 1 ला विरुद्ध अंक कोणता असणार म्हणजे 3. ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं उत्तर आलेलं आहे. असं लक्षात ठेवा. हे याच्यावरती असंच लॉजिक लक्षात ठेवा की सेम सेम शोधायचं आणि ते विरुद्ध बाजू, सेम सेम शोधायचं ते उरलेले त्याच्या विरुद्ध बाजू, आणि उरलेले 1 आणि 3 वेगळे जे उरलेत त्याच विरुद्ध बाजू असणार आहेत. म्हणजे 1 आणि 3 आपली विरुद्ध बाजू. बघा आता काय करावं लागेल, हे बाजू जर ठेवायला तुम्ही तर कसं होईल ते आपण थोडं काढूया. 5 हे असेल की नाही, मग ही मागची बाजू आहे ती 6 असेल. अजून 2 आणि 4 असेल, हे 2 आणि खालची बाजू 4 असेल आणि 1 आणि ही बाजू 3 असेल. अशा प्रकारे ठोकळा असेल. समजलं. ऑप्शन क्रमांक 4 3, एक बाजूचा अंक विरुद्ध अंक, एक विरुद्ध बाजूचा अंक म्हणजे आपलं 3 हे उत्तर आलेलं आहे. समजते. लक्षात ठेवा, हे लॉजिक लक्षात ठेवा. आता कुठेतरी लिहून ठेवा नाहीतर पाठ करा. हे असं आलं की असं सोडवायचं. ओके, चला पुढचा प्रश्न घेऊया. थोडासा प्रश्न अवघड चालला की परत गाडी रुळावर आणण्यासाठी एक सोपा प्रश्न टाकला जातो. टक्केवारीचा प्रश्न आहे. बघा 1600चे 60% 1600चे गुणिले 60% टक्के म्हणलं की भागिले 100. चाचीचे गुणाकार
टक्के म्हटलं की भागिले 100. हे म्हणजे बरोबर क्षच्या म्हणजे एक्सच्या 80% इतके आहे. एक्सच्या म्हणजे एक्स गुणिले 80% म्हणजे 80/100 झालं आपलं समीकरण तयार. एक्सची किंमत काढायची. एक्सची किंमत काढा म्हटलंय. 100ला 100 मी इथंच कॅन्सल करतो. मग एक्स काय झालं मित्रांनो, उरलं काय, हे एक्स इथंच ठेवूया आणि हे 80 इथं गुणाकार आहे, इकडे गेले की भागाकार होईल. 1600 गुणिले 60/80. शून्याला शून्य कट करूया. 8 1 8, 8 2 16, इथं 200 आलं आणि उत्तर आलं 200 गुणिले 6 बेस अख्ख 12. एक्सची किंमत आली 1200. ऑप्शन क्रमांक 2 बघा, 1200 आपलं उत्तर आलेलं आहे. चाचीचे गुणाकार टक्के म्हणलं की भागिले 100 करायचं आणि हे कशाच्या बरोबर आहे, ह्याच्या बरोबर आहे, म्हणजे बरोबर चिन्ह मध्ये ठेवायचं आपल्याला. समजते? सोपा प्रश्न होता, काय सुद्धा अवघड नव्हतं. हा यायला पाहिजे आपल्याला प्रश्न. जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊया मित्रांनो. बघा मित्रांनो, पाण्याची टाकी हा कन्सेप्ट आपण लक्षात घेऊया. काय म्हणते लगेच प्रश्न बघू, एक्सप्लेनेशन बघू. एका पाण्याची टाकी भरायला एका नळाला 4 तास लागतात. ठीक आहे, पाण्याची टाकी काढली मी आणि हा एक नळ आहे जो की टाकी भरतो. ओके, थोडं नीट काढतो. परत म्हणतील की सरांचं ड्रॉइंग खूपच खराब आहे. समजून घ्या आता. 4 तास लागतात भरायला. टाकीच्या तळाच्या गळतीमुळे टाकी भरायला 6 तास लागतात. बघा आता ते कुठंतरी गळत असेल, बरोबर. मग टाकी भरायला किती लागतात? 6 तास लागतात. 6 तास लागतात. जर टाकी पूर्ण भरली असेल तर तिला गळतीमुळे रिकामी होण्यास किती वेळ लागेल? बघा 4 तास आहे की नाही भरायला लागतात. मग एका तासाला 1/4 टाकी भरते. ओके, आणि रिकामी होते ना, रिकामी होण्याचा वेग दर ताशी समजा, रिकामी किती तासात झाली समजा, x तासात रिकामी झाली, रिकामी होते. एका तासाला किती रिकामी होईल? मग 1/x. म्हणजे हे भरणं बी चालू आहे, रिकामी बी होते आणि किती तास लागतात? मग त्याला शेवटी 6 तास लागतात. म्हणजे एका तासाला 1/6 टाकी भरते. समजते का? एवढंच आहे फक्त, याच्यामध्ये कन्सेप्ट एवढाच आहे. 1/4 काय कसं केलं? 4 तास टाकी भरायला लागते. एका तासाला समजा एवढी टाकी भरत असेल, एका तासाचं काढतोय आपण. नंतर 1/x का घेतलंय? समजा काहीतरी गळती चालू आहे ना, ती गळतीमुळं टाकी रिकामी किती होते? x तासात ती टाकी रिकामी होत असेल, 1/x एवढी टाकी रिकामी होण्याचा वेग आहे ताशी. आणि किती 6 तास लागतात पूर्ण भरायला, तर एका तासाला 1/6 टाकी भरते. एवढा असा कन्सेप्ट झाला आपला. चला x ची किंमत काढू. तिरकस गुणाकार करा किंवा काही करा. x - 4 बरोबर मित्रांनो काय होईल? किंवा असं करण्यापेक्षा काय करू आपण, हे 1/x पलीकडे नेऊ, 1/6 इकडे आणू. 1/4 - 1/6 बरोबर 1/x. तिरकस गुणाकार करा. 6 इथं लिहितो. 6 - 4/24 बरोबर 1/x. 6 - 2 2/24 बरोबर 1/x. बेग का बेग 12. 1/x बरोबर 1/12 आलं बरोबर 1/x. म्हणजे x बरोबर किती आलं मित्रांनो? 12. ऑप्शन क्रमांक 3 बघा, 12 तास उत्तर आहे. की तिला गळतीमुळे रिकामी होण्यास किती वेळ लागेल? तर सर 12 तास लागतील बघा, कारण की आपण गृहीत धरलं होतं की 1 तास त्याला गळती होण्यासाठी, रिकामी होण्यासाठी वेळ लागेल. आपलं उत्तर आलेलं आहे 12 तास. म्हणून मी काय म्हणतो की जे शाब्दिक उदाहरण असतात का, त्याला आपल्याला पहिल्यांदा कन्वर्ट करायचं. कशामध्ये? अशा प्रकारचे इन्फोग्राफिकमध्ये. इन्फॉर्मेशन पण आहे आणि ग्राफिक पण आहे. अशा केलं की तुम्हाला थोडासा कन्सेप्ट व्हिज्युअलाइज होतो आणि व्हिज्युअलाइज झालं की आपण कशातून काय वजा करायचे हे सुद्धा आपल्याला समजतं आणि उत्तरापर्यंत आपण पोहोचतो. आय होप समजला असेल हा प्रश्न. खूप छान प्रश्न असतात. काय काय प्रश्न क्वालिटी प्रश्न होते याच्यामध्ये, काय काय प्रश्न सोपे, म्हणजे बॅलन्स्ड एक प्रकारचा 2018 सालचा कंबाईन ग्रुप सीचा गणित बुद्धिमत्तेचा पेपर होता. समजतंय? जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा मित्रांनो, काय काय प्रश्न भरमसाठ अफाट मोठे असतात पण त्याच्यामध्ये काय सुद्धा दम नसतो. हे असे मोठे प्रश्न फक्त विद्यार्थ्याला घाबरवण्यासाठी टाकलेले असतात. बघा तुम्हाला वाटेल हे पूर्ण प्रश्न वाचल्यानंतर तुम्ही सांगाल की हा प्रश्न किती इझी होता. 2 जहाज आहेत ए आणि बी, एकमेकांपासून 155 सागरी मैल अंतर असलेल्या 2 बेटांवरून प्रवास सुरू करतात. बघा एक बेट इथं आहे, एक बेट इथं आहे. याच्या 2 बेटामधलं अंतर किती आहे मित्रांनो? 155 नॉटिकल माइल म्हणजे सागरी मैल. ए हे बीच्या पश्चिमेला आहे. ए हे बीच्या, हे बी आहे, हे ए हे बीच्या पश्चिमेला आहे. ठीक आहे, हे पण लिहिलं. पश्चिमेला असून पूर्वेकडे प्रति तास 25 सागरी मैल चालले. आता ए मधलं जे जहाज आहे की नाही, हे जे जहाज आहे
हे जहाज कितीने चाललंय? 25 प्रति तास, 25 सागरी मैल, 25 म्हणजे बाद लिहू का सगळं? सागरी म्हणजे नॉटिकल माइल्स पर आवर असं लिहितो. त्याच वेळेस जहाज बी हे दक्षिणेकडे प्रति तास 20 सागरी मैल चालले. हे बी कडून ना हे खाली चालले. किती चालले? 20 नॉटिकल माइल्स पर आवर या स्पीडने चालले. तर 3 तासांच्या प्रवासानंतर त्या जहाजामधील अंतर किती? बघा आता 25 तासा, एका तासाला 25 नॉटिकल माइल जाते. 3 तासाला किती झालं मित्रांनो? 75. मग 155 मधून जर 75 आपण वजा केलं तर किती उरतं? हे बघा 80 उरतं की नाही? 55 गेले, 20 उरले आणि 100 मधून 20 गेले, 80 उरले. हे 20 नॉटिकल माइल्स म्हणजे सागरी मैल एका तासाला जाते. 3 तासाला किती जाईल? समजा हे 3 तासाला गेले 60. आता तर तेव्हा 2 जहाजामधील अंतर किती? आता हे 2 जहाजामधील अंतर असं झालं. म्हणजे एक बाजू बघा इथे लिहितो, एक बाजू आहे 80, एक बाजू आहे 60. आपल्याला काय वापरायचंय? आपल्याला पायथागोरस वापरायचे. एक 60 बाजू आहे, एक 80 बाजू आहे. मग पायथागोरस वापरा. पायथागोरस काय की ही एक्स बाजू आपल्याला काढायची म्हटलं काय करावं लागेल? 60चा वर्ग अधिक 80चा वर्ग, पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग, त्याचं वर्गमूळ घेतलं की मला कर्ण मिळतो. मग काय बघा 60चा वर्ग किती? 3600 आणि 80चा वर्ग 6400. याचं उत्तर आलंय वर्गमुळात 10,000. 1 2 3 आणि वर्गमुळात 10,000 म्हणजे उत्तर काय आलं? 2 2 0, हे 2 0, हे 2 0 म्हणजे 100 गुणिले 100. मग बाहेर आल्यानंतर काय येतं उत्तर? 100. ऑप्शन क्रमांक 2 बघा 100 सागरी मैल हे 2 जहाजामधलं अंतर आहे. जेव्हा 3 तासामध्ये 3 तासानंतर हे अंतर पार करतात. हे 75 आणि हे 60. सोपा प्रश्न होता, फक्त पायथागोरस वापरायचा होता आणि हे याचं वजाबाकी लिहायची होती. दिसायला भरमसाठ म्हणजे खूप मोठा, पण काय सुद्धा दम नाही प्रश्नामध्ये. म्हणजे म्हणून आयोग काय करतं? असे मोठे प्रश्न टाकून तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करतो. विद्यार्थी काय विचार करतो की अरे बापरे एवढा मोठा प्रश्न, आता मला वेळ तर उरला नाही माझ्याकडे, मी सोडू का नको, ट्राय करू का नको, हात लावू का नको, अशा प्रकारचे प्रश्न आहेत. जसं की सगळ्यात पहिला प्रश्न होता तो स्किप करण्यासारखाच होता असं म्हणूया आपण. पण आपण खतरो खिलाडी आहेत, सेलर सिंदबाद सेलर आहेत आपण, याच्यावरती आपल्याला ट्राय करायचे. सगळे प्रश्न मॅक्सिमम ट्राय आणायचे, मॅक्सिमम अटेम्प्ट द्यायचे, तेव्हाच आपलं मॅक्सिमम आउटपुट सुद्धा मिळणार आहे मित्रांनो. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 100 सागरी मैल. समजतंय? समजायलाच पाहिजे. आणि समजल्यावर काय करायचं? आपल्या चॅनलला लाईक, फॉलो, शेअर, सबस्क्राईब सगळं करायचं मित्रांनो, सपोर्ट करायचं. जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊया. असली मसाले सच MDH. सॉरी काय लावले मध्ये चुकी, नाही योग्य वाटत ते बाबा, योग्य वाटते नाही, लक्षात ठेवायचं आपल्याला. MDH काय? MDH M म्हणजे मेन, D म्हणजे सर डेज आणि H म्हणजे सर आवर्स. याचा काय उपयोग करू सर? याचा उपयोग करायचा M1 D1 H1 बरोबर M2 D2 H2. सर हे आलं, पण प्रश्न तरी वाचा. आता प्रश्न वाचू. 20 मजूर 6 तास काम करून एक काम 15 दिवसात पूर्ण करतात. आता पहिल्या वाक्यामध्ये MDH काय काय बघा. 20 मजूर, मेन किती आहेत? 20. डेज किती आहे? 15 दिवस. आणि किती तास काम करतात? 6 तास. तर तेच काम एकच आहे, कामामध्ये काही सुद्धा बदल नाही, हे कंडिशन आहे, हे लक्षात ठेवा. 15 मजूर रोज 8 तास, 15 मजूर रोज 8 तास करून किती दिवसात पूर्ण करतील? हे आता डेज करू आपण. झालं, हे डी आहे तसं ठेवा आणि बाकीचा इकडे भागात द्या. 20 गुणिले 15 गुणिले 6 भागिले 15 गुणिले 8. 15 कट होईल. 2 चौक 8, सॉरी 4 दुनी 8, 4 दुनी 8, 4 पंचे 20, 2 1 2, 2 त्रिक 6, 5 आणि 3 उरलं फक्त 5 गुणिले 3. 5 तरी किती मित्रांनो? 15 सर. ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. मग म्हटलं MDH हे लक्षात ठेवा. याच्यावरून आपलं प्रश्न सोडू शकतो. कधी कधी करावं लागतं मित्रांनो. अशाच प्रकारे जर वेगळ्या लॉजिकली लक्षात ठेवलं तरच लक्षात राहतं. कारण खूप सारे लायब्ररीमध्ये मित्र असतात बघा, त्यांच्या पद्धतीनं ते कन्सेप्ट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतात. तुमचे कन्सेप्ट असं काही नाही, फक्त एवढंच की दुसऱ्याचे कन्सेप्ट एकदम शॉर्ट असतं कारण की त्याच्यावर वर्क केलेलं असतं. पण तुम्ही लक्षात ठेवा कसं आहे, काय अडचण नाही. मी सांगतो तसं लक्षात ठेवा किंवा तुम्ही काहीतरी ट्रिक लक्षात ठेवा MDHला. समजतंय? जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा मित्रांनो, प्रश्न बघा
14वा प्रश्न, एक्स आणि वाय व्यस्त चलनात आहेत. बघा, दोन प्रकारचे चलन असतात, एक समचलन आणि व्यस्त चलन. समचलन म्हणजे काय की एक्स वाढला तर वाय सुद्धा वाढतो, याला म्हणायचं समचलनात आहेत त्या दोन घटक किंवा दोन क्वांटिटीज. दुसरं काय की व्यस्त. व्यस्त म्हणजे काय, एक्स वाढते आणि वाय कमी होते, याला म्हणायचं व्यस्त प्रमाण. आता हेच आपल्याला व्यस्त प्रमाण म्हणायचं. मग हे कसं करतो आपण, एक्स समप्रमाणात वाय म्हणजेच एक्स बरोबर याचा स्थिरांक घेतला, सॉरी माफ करा, याचा स्थिरांक घेतला तर एक्स बरोबर के वाय येतं, हा कॉन्स्टंट. व्यस्तचं तसं नाही, व्यस्तचं कसं असतं, एक्स व्यस्त प्रमाणात म्हणजे प्रोपोर्शनल, एक काय असतं व्यस्त प्रमाणात म्हणजे इनव्हर्सली प्रोपोर्शनल, एक्स प्रोपोर्शनल 1/y घ्यावं लागतं. आता ह्याचं कॉन्स्टंट आणू ना आपण, स्थिरांक एक्स बरोबर, जर बरोबर चिन्ह आणायचं असेल तर त्याला आपल्याला एक कॉन्स्टंट घ्यावा लागतो के आणि गुणिले 1/y. मग काय तर एक्स बरोबर 1/y म्हणजेच के बरोबर XY. इथपर्यंत आलो बघा, हे समजलं का? मग आपण प्रश्नाकडे वळू. काय म्हणते, एक्स बरोबर 3 वाय बरोबर 4 आणि जर एक्स बरोबर न असेल तर वाय किती असेल. म्हणजे याचा अर्थ झाला की x1 y1 हे के म्हणजे स्थिर असतं, म्हणजे याचं व्हॅल्यू आपण x2 y2 असं घेऊ शकतो. कॉन्स्टंट म्हणजे ह्याच्या किमती कशाही बदलू द्या, हे सेमच येणार आहे. म्हणजे ह्यांचा गुणाकार कसाही बदलू द्या, सेमच येणार. म्हणून बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला x1 y1 घेतला, उजव्या बाजूला x2 y2 घ्या, काही घ्या. हा कन्सेप्ट आहे. आता x1 y1 काय, x आहे 3 y आहे 4, दुसऱ्या वेळेस काय आहे x 9 आणि हे y उरलेलं. y2 घ्या, y लिहिलं तर चालेल. झालं, y काढा. 3 गुणिले 4 भागिले 9, 3 1 3, 3 3 9 आणि काय आलं मित्रांनो 4/3 उत्तर आलं. आहे का उत्तर? ऑप्शन बघा 4/3 आपलं उत्तर आहे. का तर हे व्यस्त प्रमाणात त्यांनी दिलं होतं म्हणून आपलं उत्तर आलं 4/3. बरोबर, दोन कन्सेप्ट समजून घेतल्या, समप्रमाणात व्यस्त प्रमाणात. स्थिरांक आणला कॉन्स्टंट आणि त्याच्या जागी परत हे समीकरण तयार करून बाकीची किमती ठेवल्या आणि उत्तर आलं 4/3. समजते? सोपं होतं, काय सुद्धा अवघड नव्हतं. बोनस प्रश्न म्हणू शकता जर तुम्हाला हे कन्सेप्ट माहीत असतील तर. चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा मित्रांनो, मिक्सचर अँड ॲलिगेशन ह्या टॉपिक मधला हा प्रश्न होता. काय म्हणतंय, काजूची किंमत प्रति किलो 1000, पिस्त्याची किंमत प्रति किलो 1200 रुपये आहे. म्हणजे समजा काजू आणि पिस्ता. काजू कसा होता 1000 रुपये किलो होता, पिस्ता कसा होता 1200 रुपये किलो होता. तर काजू आणि पिस्त्यांचे मिश्रण प्रति किलो 1050 विकले. म्हणजे जे मीन आहे मिक्सचर आहे ते 1050 रुपये विकले. तर त्या मिश्रणात पिस्त्याचे काजूशी असलेले प्रमाण किती, पिस्त्याचे काजूशी. बरं, काय करायचं असतं ॲलिगेशन पद्धतमध्ये, ह्या दोघांची वजाबाकी करायची. 1050 मधून 1000 वजाबाकी करताना आपण मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करतो, त्याचप्रमाणे करायचं. 1050 मधून 1000 वजा केले उरलं किती 50 आणि 1200 मधून 1050 वजा केले उरले 150. आता मला काजूशी पिस्त्याचं प्रमाण घ्यायचं का? तर नाही, पिस्त्याचे काजूशी घ्यायचे. म्हणजे पिस्ता किती आला 50 आणि काजू किती आला 150. म्हणजे पिस्ता भागिले काजू 50 भागिले 150, 5 1 5, 5 3 15, 1/3 म्हणजे 1/3. ऑप्शन क्रमांक 1 1/3 हे उत्तर आलेलं आहे. म्हणजे पिस्ता किती प्रमाणात घ्यायचा आणि काजू किती प्रमाणात घ्यायचा त्याच्यावरनं त्याची किंमत किती झाली 1050 रुपये प्रति किलो. याला म्हणायचं ॲलिगेशन. इंग्लिश बोलतो ॲलिगेशन पद्धत. समजते? आणि अशाच प्रकारे आपण MPSC कंबाईन गट क 2018च्या पेपरमध्ये, पूर्व परीक्षेच्या पेपरमध्ये पडलेले आपण पूर्णतः गणित बुद्धिमत्ताचे विश्लेषण आपण घेतलेलं आहे. थोडक्यात घेतलं नाही, आपण व्यवस्थित घेतलंय. एक ज्या पद्धतीमध्ये आपण समजून घेऊ शकतो, उमजून घेऊ शकतो त्या पद्धतीने आपण शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप हे सगळं समजलं असेल आणि भेटूया अशाच प्रकारच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. अभ्यास करतच असाल आणि करायलाच पाहिजे मित्रांनो. जर पोस्ट क्रॅक करायचे असेल, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तब तक टेक केअर, बाय बाय. आणि हां, चॅनलला काय करायचं, लाईक फॉलो शेअर सबस्क्राईब करायचे म्हणजे करायचं. बाय.